काल परवा विरोधकांनी पेपर माझीमध्ये आम्हाला केलं की निगेटिव्ह पसरवण्याचं काम अंमळनेर शहरामध्ये झालं. वास्तविक पाहता पाण्याचा मुबलक साठा आमचा जवळ आहे आणि मुबलक साठा असून आम्ही पाणी पुरवठा ही व्यवस्था व्यवस्थित करतो. मागच्या एकदा यांनी स्वतःने रस्ते टाकून पाणी अडवण्याचं काम केलं होतं. पाण्यामध्ये विरोधक हे राजकारण करतायत. आता ते पाणी मुबलक आल्यामुळे विषय असा झाला की पाणी आता प्रत्येक अंमळनेर घरामध्ये जास्तीत जास्त 4 दिवस 5 दिवस 6 दिवसापर्यंत पाणी पोहोचतंय. काही क्वचित काही लिकेज झालं काय झालं तर तिथंच 8 दिवसाने पाणी पोहोचतंय. परंतु हे गावात बदनामी, सत्ताधाऱ्यांची बदनामी, नगराध्यक्षांची बदनामी होण्याच्या कारणाने हे 12 दिवसाने पाणी होतंय, 20 दिवसाने पाणी, 15 दिवसाने होतंय, हे अफवा पसरवल्या जात आहेत. मागे त्यांनी सांगितलं की आवर्तन घ्यायला पाहिजे. आता एक आवर्तन घ्यायला आपल्याला 40-40 लाख रुपये लागतात आणि 2-3 आवर्तन घेतले असते तर 1.5 कोटी रुपयाचं आहे. आणि आवर्तन घेतल्यानंतर जेव्हा मुबलक पाणी पुरवठा आहे तर मग आवर्तन घेण्याची आवश्यकता भासत नाही. एवढे 1.5-2 कोटी रुपये आम्ही फक्त काही कारण नसताना आवर्तन घ्यायचे आणि ते पाणी वाहून जायचं. या पद्धतीने आजपर्यंत काम चालू आहे. आता यांची जबाबदारी आहे, ॲज आमदार म्हणून ते आहेत की नगराध्यक्षाची जबाबदारी नगर सांभाळायची किंवा शहर सांभाळायचे असं नव्हे. आपली बी काही जबाबदारी आहे की आमदार म्हणून नगरपालिकेचं काम आपण बघायला पाहिजे होतं. फक्त राजकारण करायचं, विरोध करायचा म्हणून विरोध करायचं काम नाहीये. तुमची जबाबदारी आहे की लोकांना पाणी पुरवठायचं, पाणी लोकांना मिळायला पाहिजे, काय करायला पाहिजे. आता 24/7 ची योजना आमच्या काळात ज्यावेळेस झाली त्यावेळेस त्याच्यानंतर आता काम ते प्रगतीपथावर चालू आहे. आता व्यवस्थित आहे. परंतु काही कर्मचाऱ्यांना हाताशी घेऊन किंवा काही ठेकेदारांना हाताशी घेऊन हे पाण्याचं राजकारण करण्याचा यांचा हा दूषित प्रकार आहे. हा दूषित प्रकार आमदार साहेबांनी थांबवायला पाहिजे, जेणेकरून पाण्याचं राजकारण हे आमदार साहेबांनी करायला नाही पाहिजे. एवढीच आमची मुबलक त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. बाकी विकास काम काय करायचं आहे काय नाही आम्ही करू. पाणी हे 5 दिवसाने 4 दिवसाने हे भेटतच आहे. काही आता काल परवाच आमच्या अंबळगाव पासून तर गांधीपर्यंत येणारी जी मेन पाईपलाईन आहे ती फुटली. त्यामुळे थोडी अडचण निर्माण झालेली. लिकेज याच्यामध्ये एवढं होत आहे, याच्या मागचे रिजन बी आम्हाला माहिती आहे की कोण करून घेतंय आणि काय करून घेतंय. म्हणून आता आम्ही तात्काळ मिटिंग घेतली. सगळ्या कर्मचाऱ्यांजवळ अधिकाऱ्यांना सर्वांना सांगितलं, इंजिनियरला सांगितलं की व्यवस्थित काम व्हायला पाहिजे, पाण्याचं राजकारण व्हायला नाही पाहिजे. आणि ज्या पद्धतीने कधी कोणी राजकारण कर्मचारी करत असेल काय असेल तर निश्चितच अंमळनेरच्या लोकांना पाण्यापासून वंचित ठेवणार असं म्हणून आम्ही फौजदारी गुन्हे दाखल करू. त्यांच्या मनाविरुद्ध आमचे नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत आणि तेव्हापासून त्यांनी हे राजकारण करायला काय की जेणेकरून अध्यक्ष साहेबांचं नाव कसं बदनाम होईल आणि सत्ताधाऱ्यांचं नाव कसं बदनाम होईल या हेतूनेच त्यांनी हा पायंडा उचललेला दिसतो. निश्चितच कर्मचारी अगोदर जो ठेका घेतलेला होता या ठेक्यामध्ये जे आमच्या नगराध्यक्षांच्या विरोधात उभे होते त्यांनी हा ठेका घेतला होता. आणि सध्या आमच्या आचारसंहिता असल्यामुळे नवीन ठेका देण्यात नाही आला तर त्यांच्याच कर्मचारी असल्यामुळे ते या पद्धतीने राजकारण आणि पाण्याची खेळी करतायत.